बिग बॉस मराठी सीझन 6चे सारेचे सारे कंटेस्टंट बिग बॉसच्या घरात घुसून गेलेला आहे. पण आतापर्यंत एवढे सारे कंटेस्टंट बिग बॉसच्या घरात गेले, पण यापैकी कोणते कोणतेच कंटेस्टंट होते त्यांचा एंट्री औरा जो असतो ना आणि कॉन्फिडन्स हा आपल्याला वेगळा वाटला. तर त्यांच्याबद्दल आपण बोलूया, कारण एंट्रीवरच खूप काही समजून जातं त्यांचा माइंडसेट काय असणार आहे आणि हा कसा गेम खेळणार आणि ही गेम कशी खेळणार आहे. तर याबद्दल मी बोलणार आहे. मी थोडासा लेट झालो, खूप जास्त लेट झालो. काल ग्रँड प्रीमियर झाला आणि आज व्हिडिओ बनवत आहे, त्यानंतर तुम्ही 2-4 दिवसानंतर बघणार. पण जाऊ द्या, तुम्ही ॲडजस्ट करा, मी पण ॲडजस्ट करत आहो. सबस्क्राईब नक्की करसा आणि तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईस खूप जास्त येणार आहे, तर तयार होऊन जा. नंबर 5 वर मी ठेवलेला आहे रुचिता जामदार आणि अनुश्री माने. रुचिता जामदार यांनी MTV रोडीज केलेलं आहे आणि जे पण रोडीज आणि स्प्रिच्युअलावरून येतं त्यांचा गेम नेक्स्ट लेवल असतं. जसं की अरबाज झाला, शिव ठाकरे झाला. तर ही जेव्हा बोलणार तेव्हा कोणीच नाही बोलणार बिग बॉसच्या घरात, एवढं मला माहीत आहे. जास्त मी टाईम घेणार नाही कोणाबद्दल बोलायचा. तर अनुश्री मानेबद्दल बोलूया. अनुश्री माने खूप शांत आणि चांगली मला वाटलेली आहे एंट्रीवर. तर अनुश्री माने आणि रुचिता जामदार जेव्हा बिग बॉसच्या घरात दोघी सोबत एंट्री केली म्हणजे स्टेजवर, तेव्हा त्या दोघीचा एंट्री मला चांगलं वाटलं, कारण दोघे एकामेकाला खटकत होते, खटखट करत होते. तर चांगलं वाटलं दोघीला सोबत पाहून म्हणजे एंट्रीवर. तर रुचिता जामदार आणि अनुश्री मानेची एंट्री खूप चांगली होती. नंबर 5 वर यांना मी ठेवलेला आहे. नंबर 4 वर आहे, काय नाव आहे त्याचं, बिग बॉस 15 वाला विशाल कोटियन. विशाल कोटियन हा बिग बॉसच्या घरात जेव्हा होता 15मध्ये त्याने सगळ्यांना हसवलं होतं. पण येथे तो थोडासा सिनियर झाला, म्हणजे बिग बॉस 15 करून आला तर सिनियर तर झाला, तर थोडासा त्या ॲटिट्यूडमध्ये हा राहणार आहे. पण हा हसू शकतो, सेम टाईम हा भांडण पण करू शकतो आणि हा भांडणार तर आहेच या सीझनमध्ये, मला असं वाटत आहे. एंट्री खूप चांगली वाटते मला. ओमकार शेळकेसोबत हा आला होता. तिसऱ्या नंबरवर मी ठेवणार आहे, तुम्ही थोडंसं शॉक होणार या नाव ऐकून. त्याचं नाव आहे राकेश बापट. आता खूप सारे लोक मला असं म्हणणार की राकेश बापटनं असं काय केलं की त्याला तू नंबर 3 वर ठेवलं आहे. पहा, राकेश बापट आला, खूप ॲटिट्यूडमध्ये आला. पहिले तर एकदम स्थिर माणूस वाटला, एकदम शांत माणूस वाटला. तिळगुळ खाल्लं, तिळगुळ खाऊ घातलं आणि बिग बॉसच्या घरात गेला. एक गोष्ट मी तुम्हाला सांगून देतो, बिग बॉसवाले याला खूप लंब्यापर्यंत नेण्याची तयारी करत आहे, कारण याने बिग बॉस 15 केला पहिले तर, आणि याची फॅन फॉलोईंग पण असेलच. हिंदीमध्ये नव्हती एवढी, खरं बोलू तर. मी बिग बॉस 15 नाही, OTTमध्ये होता, लवकरच निघाला होता बहुतेक, मला एवढं आठवणी. तर हा पण समोरपर्यंत जाऊ शकतो. याला मी तिसऱ्या नंबरवर ठेवलं. दुसऱ्या नंबरवर आम्ही ठेवलेलं आहे रोशन भजनकरची एंट्री. हे बा, पुऱ्या गावाचे लोकांचं मी नाव सांगितले की हा येत आहे बिग बॉसच्या घरात, हा येत आहे, ही येत आहे, ही येत आहे, इथं सगळे येत आहे. पण जो घराजवळचा आहे म्हणजे अमरावतीचा आहे, त्याचंच नाव मी सांगणं विसरलो. रोशन दादा भजनकर म्हणतो आम्ही याला, आणि खूप चांगले माणूस आहे, यांचे सगळे आम्ही रिस्पेक्ट करतो. एक गोष्ट मी तुम्हाला अमरावतीकडून आणि त्यांच्याकडून सांगून देतो की हे केवढे पण रागात येऊन जाणार, पण असं काही नाही बोलणार ज्याने समोरच्याचं मन दुखेल, म्हणजे कोणाची इज्जत नाही काढणार, एकदम डाऊन नाही करणार, याची गॅरंटी मी घेतो आणि आम्ही सगळेजण घेतो. रोशन भजनकर हे बिग बॉस जिंकले पाहिजे, हेच आमचं मन आहे, म्हणजे आम्ही असं चाहतो. आणि नंबर 1 वर आहे, काय नाव आहे त्यांचं, फोकस इंडियन, करण सोनवणे आपले मित्र घेऊन आलेले होते आणि क्रेझी बंदा आहे ब्रो, क्रेझी बंदा आहे और अलग सा गेम खेळेगा, म्हणजे अलग गेम खेळणार हे आपल्याला माहीत आहे. यांची एंट्री चांगली वाटली आणि यांचे मित्रसुद्धा चांगले वाटले. 5व्या नंबरवर आपण 2 पोरी ठेवले, 4थ्यावर आपण त्या हिंदीवाल्याला ठेवला, त्यानंतर अजून एक हिंदीवाला ठेवला आणि त्यानंतर काय नाव होतं याचं, रोशनदादा भजनकर ठेवले, महाराष्ट्रवाले, जय महाराष्ट्रवाले. आणि त्यानंतर नंबर 1 वर ठेवलं फोकस इंडियनला. तर एवढे नाव मी सांगितले आणि बॅकग्राऊंड नॉईस तुम्ही काही ना काही करावं लागेल मला, नाहीतर माझं असं काम डुबून जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, यापेक्षा जास्त मी आता बोलू शकत. दुसरा एपिसोड आलेला असेल, नक्की जाऊन बघा. हो, टाईम झालेला आहे. टेक केअर, बाय बाय.